नमस्कार। अभी हम इयत्ता 7वीं कक्षा की दूसरी इकाई के तीसरे पाठ के बारे में जानकारी लेंगे। इस पाठ में 2 विभाग है। पहले भाग में हम एक कथा सुनेंगे, उसका नाम है हरा घोडा, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो हिरवा घोडा। तर या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर अकबर आणि बिरबल हे आपल्याला माहिती आहेत। तर ह्या अकबर हा बादशाह आहे आणि बिरबल हा त्याचा प्रधान असतो। तर बिरबल हा खूप हुशार चतुर असतो। कितीही अडचणीच्या समस्या काहीमध्ये असला अकबर, तर पहिल्यांदा बिरबलचा सल्ला घेत असतो आणि बिरबल त्याला अतिशय योग्य मार्ग दाखवत असतो। तर अकबर बादशाहांना ज्यावेळी काही गोष्ट करायची असेल तर त्याआधी ते बिरबलांचा सल्ला घेण्यात जास्त महत्त्व देत होते। तसेच काही वेळेला अतिशय चाणाक्षपणे बिरबल त्या अनेक समस्यातून मार्ग काढत होते। तर आपण ह्या धड्यामध्ये बघूया की त्यांनी कोणत्या पद्धतीनं काय केलेलं आहे। तो सुरुवात करूया। अकबर और बिरबल के किस्से बहुत प्रसिद्ध हैं। अकबर एक महान शासक थे, बिरबल उनके नवरत्नों में से एक थे। म्हणजे अकबर राजा हे खूप महान असे राज्यकर्ते होते, महान राजा होते आणि बिरबल अकबरांच्या दरबारामध्ये 9 रत्न होते। म्हणजे वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ लोक 9 जणांचं त्यांचं एक मंडळ होतं, प्रधान मंडळ। कोण गायकामध्ये तज्ज्ञ होता, कोण कशामध्ये तज्ज्ञ होता, अशा पद्धतीचे तज्ज्ञ होते। त्यामध्ये एक बिरबल हे होते। तर एकदा काय झालं, एक बार बिरबल और अकबर दोनों साथ अपने घोड़े पर बैठकर बगीचे की सैर कर रहे थे। चारों तरफ हरियाली को देखकर उनका मन प्रसन्न हो गया। बादशाह अकबर ने सोचा कि यदि मेरे पास हरे रंग का घोड़ा होता तो मैं उस पर बैठकर हरे भरे स्थानों की सैर करता। म्हणजे एकदा बादशाह आणि अकबर दोघंजण घोड्यावर बसून बागेतून असं फिरत होते। मग त्यावेळी हिरवळ बघितली त्यांनी, तिथं बागेतली हिरवळ बघितली आणि बादशाहाच्या मनात काय आलं की या हिरवळ किती छान वाटते आणि अशा हिरवा रंगाचा जर माझा घोडा असता तर किती मजा आली असती मला या हिरवळीतून फिरायला, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली। मग त्यावेळी काय झालं, बस फिर क्या था, म्हणजे मग काय, बादशाह अकबर ने बिरबल से कहा, मैं तुम्हें 1 सप्ताह का समय देता हूँ कि तुम मेरे लिए हरे रंग के घोड़े का प्रबंध करो। म्हणजे बादशाह अकबरांनी बिरबलाला काय सांगितलं की तुला 1 सप्ताह का समय देता हूँ, 1 आठवड्याचा वेळ देतो, ज्यामध्ये तू मला हिरव्या रंगाचा घोडा आणून द्यायचा। बादशाह अकबर बिरबल की बुद्धिमानी की परीक्षा लेना चाहते थे, इसलिए उन्होंने हरे रंग का घोडा लाने के लिए कहा था। म्हणजे अकबर बादशाहला बिरबलाच्या बुद्धीची परीक्षा घ्यायची होती। बघूया काय करतोय आता यो बिरबल, हिरव्या रंगाचा घोडा कुठनं आणतोय, कसा आणतोय बघूया। मग उस काय झालं, बादशाह और बिरबल दोनों ये बात अच्छी तरह जानते थे कि संसार में कहीं भी हरे रंग का घोड़ा नहीं है। फिर भी बिरबल ने अकबर के आदेश को सिर आंखों पर रख लिया। म्हणजे बिरबललाही माहिती होतं आणि बादशाहांनाही माहिती होतं की हिरव्या रंगाचा घोडा जगात कुठंच नाही आहे। तरी सुद्धा बिरबलाने बादशाहाची जी ऑर्डर होती, बादशाहांची जी हुकूम होता, तो सर आंखों पर ले लिया। सर आंखों पर ले लिया म्हणजे मान्य करणे, अगदी मनापासून मान्य करणे। 1 सप्ताह बिरबल इधर उधर घूमते रहे और 8वें दिन दरबार में जाकर बोले, हुजूर आखिर आपके लिए मैंने हरा घोड़ा खोज ही लिया है। बादशाह अकबर के आश्चर्य का ठिकाना न रहा। वे सोचने लगे कि जब हरा घोड़ा होता ही नहीं है तो बिरबल ने कैसे खोज लिया। उन्हें विश्वास नहीं हुआ। फिर भी उत्सुकता से कहा, बिरबल हरा घोड़ा कहाँ है, मैं उसे तुरंत ही देखना चाहता हूँ। म्हणजे ज्यावेळी बादशाह 8 दिवस संपत आले, 8 दिवस संपल्यानंतर बिरबलांनी सांगितलं बादशाहांना की महाराज, आपल्यासाठी मी हिरवा घोडा शोधला। मग बादशाह अकबर के आश्चर्य का ठिकाना न रहा। आश्चर्य का ठिकाना न रहना म्हणजे काय की आश्चर्याला पारावर राहिलं नाही, इतके आश्चर्यचकित झाले बादशाह, अतिशय आश्चर्यचकित झाले। आणि ते म्हटले, कुठं आहे तो घोडा,
मला त्याला बघायची उत्सुकता लागल्या, ताबडतोब मला दाखव चल, असं अकबर बादशाह बिरबलला म्हटले. मग बिरबल काय म्हटले त्यावर? बिरबलने उत्तर दिया, हुजूर घोडा मिल गया है, पर हरे घोड़े के मालिक की 2 शर्तें हैं, इसलिए घोड़े को आप अभी नहीं देख सकते, आपको इंतजार करना पड़ेगा. कैसी शर्तें? बादशाह ने पूछा. म्हणजे ज्यावेळी बादशाह म्हटले की मला ताबडतोब आत्ताच्या आत्ता तो घोडा बघायचा आहे, चल पटकन दाखव चल, त्यावर बिरबल काय म्हटले, हरे घोडे के मालिक की 2 शर्तें है. शर्तें म्हणजे काय? अटी. हिरव्या घोड्याचा जो मालक आहे त्याने 2 अटी घातलेल्या आहेत की त्या अटी पाळल्या तर तुम्हाला हिरवा घोडा बघायला येणार. मग बादशाह म्हणजे कैसी शर्ते, म्हणजे कसली अटी आहेत सांग मला. मग बिरबल ने जवाब दिया, पहली शर्त यह है कि बादशाह को घोड़ा लेने वहाँ स्वयं ही जाना पड़ेगा. म्हणजे पहिली शर्त काय आहे? पहिली अट की बादशाह को घोड़ा लेने वहाँ स्वयं जाना पड़ेगा, म्हणजे स्वतः जावं लागणार, दुसऱ्या कोणाला पाठवायचं नाही हिरवा घोडा आणायला, तुम्ही स्वतः जायचं त्या ठिकाणी घोडा आणाय. ठीक है. फिर दूसरी शर्त यह है कि हुजूर जब घोड़े का रंग दूसरे घोड़ों से अलग है तो घोड़े को देखने का दिन भी अलग ही होना चाहिए. म्हणजे घोड्याचा रंग इतर घोड्यांपेक्षा वेगळा आहे, इतर घोडे से अलग आहे, तर घोड्याला बघायला जाणारा दिवस जो आहे तो इतर दिवसांपेक्षा वेगळा पाहिजे, अशी त्यांची अट आहे घोडेवाल्याची, मालकाची. यानी सप्ताह के 7 दिनों के अलावा आप घोड़े को किसी भी दिन देख सकते हैं. म्हणजे आठवड्याचे जे 7 दिवस असतात, सोमवार ते सोमवारपर्यंत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, हे 7 दिवस सोडून तुम्ही कुठल्याही दिवशी घोडा बघायला या. जमल का जायला? का? कारण त्यात फक्त 7च दिवस असतात आठवड्यात. मग बिरबलनी काय सांगितलं की त्याच्या मालकाची काय अट आहे की 7 दिवस सोडून कुठल्याही दिवशी बघायला या. जब बादशाह ने बिरबल की दूसरी शर्त सुनी तो वे बिरबल का मुंह देखने लगे. म्हणजे ज्यावेळी बादशाहने दुसरी अट ऐकली बिरबलची त्यावेळी ते बिरबलचा चेहरा बघायला लागले. उन्होंने मन ही मन में सोचा, 7 दिनों से अलग कौन सा दिन होगा. तब बिरबल बोले, हुजूर यदि आपको हरा घोड़ा चाहिए तो दोनों शर्तें माननी ही पड़ेगी. म्हणजे बादशाह मनातल्या मनात विचार करायला लागले, 7 दिवस सोडून मग दुसरा कुठला दिवस आहे की मी हा घोडा बघायला जाऊ, दिवसच नाही दुसरा. मग बिरबल काय म्हणला की हुजूर महाराज यदि आपको हरा घोड़ा चाहिए, जर तुम्हाला हिरवा घोडा पाहिजे तो दोनों शर्तें माननी पडेगी, मग दोन्ही अटी तुम्हाला मान्यच केल्या पाहिजेत. मग बादशाह अकबर निरुत्तर हो गए. वे मन ही मन प्रसन्न थे कि बिरबल ने अपनी चतुराई से उन्हें फिर मात दे दी. म्हणजे बादशाह अकबरांच्या पुढे काय उत्तर नव्हतं, 7 दिवस सोडून त्यांच्याकडे दुसरा दिवसच नव्हता. मग ते काय बोलणार, गप्पच बसले, निरुत्तर झाले, उत्तरच नाही. आणि मनातल्या मनात खुश झाले. मन ही मन में प्रसन्न थे की बिरबल ने अपनी चतुराई से उन्हें फिर मात दी. की बिरबलाने आपल्या हुशारीने, आपल्या चतुरीने त्यांना पुन्हा हरवलं. पण त्या हरण्यामध्ये बादशांना आनंद होता, मजा वाटत होती. कारण अशा चपलक गोष्टी किंवा अशा चतुराईच्या गोष्टी बिरबल ज्यावेळी करतोय त्यावेळी बादशांना आनंद वाटत होता. पण अत्यंत कठीण गोष्टीतला सुद्धा त्याला काहीतरी उपाय बिरबल हे शोधतच होता. तर अशा प्रकारे बिरबलाने काय केलं की बादशाला हिरवा घोडा पाहिजे तर देतो, पण त्यासाठी तुम्ही 2 गोष्टी मान्य करा, अटी मान्य करा. पहिली अट काय, तुम्ही स्वतः आणायला जायचं. दुसरी अट काय की आठवड्याचे 7 दिवस सोडून तुम्ही इतर कुठल्याही दिवशी या आणायला. मग आठवड्याचे 7 दिवस सोडून इतर दिवसच नसतो. मग बादशांना पण ती अट मान्य करायला लागली, कारण त्यांनी पण अशी अट गाठली होती की हिरव्या रंगाचा घोडा पाहिजे, जो घोडा अस्तित्वातच नसतो. मग तशी बिरबलच्या घोड्याच्या मालकाची पण ती अट होती. त्यामुळे बादशांना काय जाता आलं नाही आणायला आणि हा विषय तिथंच
संपला. अशा प्रकारे बिरबलाने आपल्या चातुर्याने बादशहाच्या या समस्येचं समाधान काढलं. तर असा हा चतुर बिरबल होता. थँक्यू.